नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग या विषयातील अंकेक्षकाचे अधिकार व कर्तव्य व त्याचबरोबर अंकेक्षकाची जबाबदारी याविषयी माहिती बघणार आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण ऑडिट या विषयाचे एकूण 14 लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. आज आपला ऑडिट या विषयाचा 15वा व्हिडिओ आहे. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राइब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, लेखा परीक्षकाचे अधिकार. पहिला आहे बुक्स ऑफ अकाउंट पाहण्याचा अधिकार, म्हणजे सर्व पुस्तके तपासण्याचा अधिकार. बघा मित्रांनो, लेखा परीक्षकाला कंपनीच्या मुख्य कार्यालयात, शाखामध्ये किंवा इतर ठिकाणी ठेवलेले सर्व अकाउंट्स, बुक्स, वाउचर्स, डॉक्युमेंट तपासण्याचा अधिकार आहे. तो कोणतीही माहिती कधीही मागू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा लेखा परीक्षकाचा पहिला अधिकार आहे तो सर्व नोंदी तपासण्याचा अधिकार. त्यानंतर दुसरा हक्क आहे. बघा मित्रांनो, दुसरा अधिकार आहे माहिती आणि स्पष्टीकरण मागवण्याचा अधिकार. कंपनीचे संचालक, अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून आवश्यक माहिती व स्पष्टीकरण मागवण्याचा अधिकार लेखा परीक्षकाला आहे. जर माहिती मिळाली नाही तर तो आपल्या अहवालात तो स्पष्टपणे नमूद करू शकतो. म्हणजेच काय, एखाद्या व्यवहाराबाबत जर लेखा पुस्तकामध्ये काही अडचण वाटली असेल तर अशा वेळी तो त्या अडचणीच्या माध्यमातून संबंधित अधिकारी, संचालक आणि कर्मचारी यांच्याकडून स्पष्टीकरण मागवू शकतो. आणि जर समाधानकारक स्पष्टीकरण नसेल तर अशा वेळी तो आपल्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद करू शकतो. यानंतर तिसरा अधिकार आहे. बघा मित्रांनो, शाखा खात्यांचे परीक्षण करण्याचा अधिकार. जेवढे काही ब्रांचेस असतील एकाच कंपनीचे, आणखी काही शाखा ब्रांचेस असतील तर अशा वेळी त्या ठिकाणीचे काही लेखा पुस्तके पाहण्याचा अधिकार ह्या लेखा परीक्षकाला प्राप्त होतो. बघा मित्रांनो, कंपनी कायदा 2013 कलम 143 नुसार, उपकलम 8 नुसार जर कंपनीच्या शाखा असतील तर मुख्य लेखा परीक्षकास त्या शाखेची नोंद तपासण्याचा किंवा शाखा लेखा परीक्षकाकडून अहवाल मागवण्याचा अधिकार आहे. हा एक अधिकार महत्वाचा लेखा परीक्षकाला प्राप्त होतो. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, बैठकीस उपस्थित राहण्याचा अधिकार. कंपनी कायदा 2013 कलम 146 नुसार लेखा परीक्षकाला कंपनीच्या जनरल मीटिंग मध्ये उपस्थित राहण्याचा आणि आर्थिक विषयावर आपली मत व्यक्त करण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्यानंतर पुढे बघूयात आपण ऑडिट रिपोर्ट देण्याचा अधिकार. हा सगळ्यात महत्वाचा अधिकार आहे. कलम 143 उपकलम 2 नुसार लेखा परीक्षकाला आपल्या तपासणीच्या आधारे कंपनीच्या आर्थिक विवरणावर अंकेक्षण अहवाल देण्याचा अधिकार आहे, म्हणजेच ऑडिट रिपोर्ट देण्याचा अधिकार आहे. त्यानंतर कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे अहवाल देण्याचा अधिकार. कलम 143 नुसार जर लेखा परीक्षकाला फसवणुकीचा संशय वाटला असेल तर तो सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे तक्रार देऊ शकतो. जर समजा लेखा परीक्षकाला लेखा परीक्षण करत असताना जर काही फसवणुकीचा संशय वाटला असेल
किंवा काही गैरव्यवहार आढळून आले असतील, अफरातफर आढळून आले असेल, तर अशा वेळी तो लेखापरीक्षक सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचबरोबर NCLT या संस्थेकडे आपली तक्रार दाखल करू शकतो. त्यानंतर पुढचा महत्वाचा अधिकार आहे बघा, योग्य मोबदला मिळवण्याचा अधिकार. कलम 142 नुसार लेखापरीक्षकाला त्याच्या सेवेसाठी योग्य तो मानधन मिळण्याचा अधिकार आहे. मानधन कोण ठरवतं त्याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती बघितलेली आहे. आपल्या YouTube चॅनलवर लेखापरीक्षकाचे मानधन या विषयावर व्हिडिओ अवेलेबल आहे. ज्या मुलांनी ते बघितले नसेल त्यांनी ते बघून घ्यावे. त्यानंतर पुढे बघा, नोंदीची प्रत घेण्याचा अधिकार. बघा मित्रांनो, लेखापरीक्षकाला आवश्यक असलेली कोणतीही माहिती किंवा नोंदीची प्रत कॉपी मिळवण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर स्वतंत्र मत देण्याचा अधिकार. लेखापरीक्षकाला कोणत्याही दबावाशिवाय कंपनी किंवा संचालकाच्या प्रभावाशिवाय स्वतःचे स्वतंत्र मत देऊ शकतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बघा मित्रांनो, तो कुठल्याही व्यक्तीच्या दबावाखाली न येता स्वतंत्रपणे आपले जे मत आहे तो व्यक्त करू शकतो. त्या पद्धतीने आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये अंकेक्षण अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करू शकतो. त्यानंतर पुढे बघूयात, लेखापरीक्षकाची काही कर्तव्ये. बघा मित्रांनो, पहिला आहे खाती तपासण्याचे कर्तव्य. कंपनीच्या बुक्स ऑफ अकाउंट्स, वाउचर्स तपासून त्यामध्ये सत्यता आणि अचूकता आहे का हे पाहण्याचे काम, हे पाहणे लेखापरीक्षकाचे अतिशय महत्वाचं कर्तव्य आहे. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, खाती योग्य आहेत का हे सांगणे. लेखापरीक्षकाने तपासून सांगावे की आर्थिक अहवाल योग्य आणि खरी आहेत का ते सांगणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर लेखापरीक्षण अहवाल तयार करणे म्हणजेच ऑडिट रिपोर्ट तयार करणे. बघा मित्रांनो, लेखापरीक्षकाने आपल्या तपासणीच्या आधारे अंकेक्षण अहवाल म्हणजेच ऑडिट रिपोर्ट तयार करून भागधारकांना सादर करावे. हा एक महत्त्वाचं कर्तव्य आहे, कारण त्यासाठीच अंकेक्षकाची नेमणूक झालेली असते. त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात बघा, आवश्यक माहिती मिळाली की नाही, खात्यांची योग्य नोंद ठेवली आहे का नाही, बॅलन्स शीट व नफा तोटा खाते योग्य आहेत का नाही, व त्याचबरोबर अंतर्गत नियंत्रण योग्य आहे का नाही, याविषयी अशा प्रकारची महत्वाची माहिती या ऑडिट रिपोर्ट मध्ये नोंद केली जाते आणि हा ऑडिट रिपोर्ट लेखापरीक्षक भागधारकांना सादर करतो. त्यानंतर पुढे बघा, फसवणूक आढळल्यास अहवाल देणे. बघा, जर कंपनीमध्ये फसवणूक आढळली तर लेखापरीक्षकाने ती सेंट्रल गव्हर्नमेंटला कळवावी. हा एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्यानंतर कायद्याचे पालन करणे. कंपनीने कंपनी ऍक्ट, अकाउंटिंग स्टँडर्ड, त्याचे रूल्स किंवा ऑडिटिंग स्टँडर्ड्स या सगळ्यांचे पालन केले आहे का हे पाहणे त्याचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर पुढे बघा मित्रांनो, अंतर्गत नियंत्रण प्रणाली तपासणे. लेखापरीक्षकाने तपासावे की कंपनीची इंटरनल कंट्रोल सिस्टीम योग्य आहे का किंवा ते प्रभावी आहे का किंवा सध्या त्यामध्ये व्यवस्थित कामकाज चालू आहे का, यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे यामध्ये अंकेक्षकांनी शोधावी. त्यानंतर कर्ज, ठेवी आणि गुंतवणुकीची तपासणी करावी. कंपनीने केलेल्या कर्ज, ठेवी आणि गुंतवणूक कायदेशीर आहेत का हे देखील तपासण्याचं काम हे लेखापरीक्षकाचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्यानंतर शाखा अहवालांचा समावेश करणे. जेवढे काही ब्रँचेस असतील, शाखा असतील, उपशाखा असतील, त्यांचा अहवाल देखील मुख्य अहवालासोबत सादर करणे हा एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. बघा, जर शाखा लेखापरीक्षक नेमले असतील तर त्यांच्या अहवालात समावेश मुख्य अहवालात करणे हे त्याचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. त्यानंतर गोपनीयता राखणे.
परीक्षकाने कंपनीच्या माहितीची गोपनीयता राखावी, ती कोणालाही उघड करू नये. हे दुसऱ्या कुठल्या तरी मालकाला सांगणे किंवा दुसऱ्या कंपन्यांना सांगणे अशा प्रकारची गोष्टी लेखापरीक्षकांनी करू नये. हा एक महत्वाचं कर्तव्य आहे. आणि त्यानंतर अपात्रता जाहीर करणे. समजा अचानक जर तो स्वतः अपात्र ठरत असेल तर त्याने त्वरित कंपनीला कळवावे. बघा मित्रांनो, एकदा लेखापरीक्षकाची निवड झाली आणि अचानक काही कारणामुळे जर त्याला अपात्र घोषित केला असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीने कंपनीला त्वरित कळवावं की मी अपात्र आहे. हा एक महत्वाचं कर्तव्य आहे. त्यानंतर पुढे बघूयात, काही संबंधित कलमे आहेत. बघा मित्रांनो, बीकॉमच्या विद्यार्थ्यांकरिता काही महत्वाचे नाही, पण स्पर्धा परीक्षेसाठी मात्र ही कलमे महत्वाची आहेत. अधिकार आणि कर्तव्य हे कंपनी कायदा 2013 कलम 143 मध्ये आपल्याला सांगितलेले आहे. बाकीच्या ह्या गोष्टी बघून घ्या. पुढे जाऊ आपण. लेखा परीक्षकाची जबाबदारी. बघा मित्रांनो, पहिली जबाबदारी आहे नागरी जबाबदारी. जर लेखा परीक्षकाने निष्काळजीपणा केला किंवा चुकीचा अहवाल दिला किंवा खोटे लेखापरीक्षण केले तर कंपनी भागधारकांना झालेल्या नुकसानीची भरपाई त्याला करावी लागते. उदाहरण, जर लेखापरीक्षकाने चुकीचा ऑडिट रिपोर्ट दिला आणि त्यावर आधारित भागधारकांना आर्थिक तोटा झाला असेल तर कंपनी त्याच्यावर नुकसान भरपाईचा दावा दाखल करू शकते. ही एक महत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळं अंकेक्षकानं अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्यवस्थित आपला ऑडिट रिपोर्ट दाखल करावा. जर समजा चुकीचा अहवाल दिला असेल आणि त्यामुळे जर काही आर्थिक फटका बसला असेल, आर्थिक तोटा झाला असेल तर अशा वेळी भागधारकांच्या मार्फत लेखापरीक्षकावर नुकसान भरपाईचा दावा दाखल करता येतो. त्यानंतर पुढे बघा, फौजदारी जबाबदारी. जर लेखापरीक्षकाने जाणून बुजून चुकीचा अहवाल दिला असेल तर, बघा मित्रांनो, खूप महत्वाचं आहे, जर लेखापरीक्षकाने जाणून बुजून चुकीचा अहवाल दिला असेल किंवा फसवणूक करण्यासाठी माहिती लपवली असेल तर त्याच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. ही एक महत्वाची जबाबदारी आहे. त्यानंतर पुढे बघूयात, व्यावसायिक जबाबदारी. जर लेखापरीक्षकाने व्यावसायिक नैतिकतेचे उल्लंघन केले असेल तर, उदाहरणार्थ लाच घेणे म्हणजे भ्रष्टाचार किंवा चुकीचा सल्ला देणे, ग्राहकाची गोपनीय माहिती उघड करणे, अशा प्रकारची जर काही कामं केली असतील, उल्लंघन केले असतील, नीतिमत्ता तोडली असेल तर त्यावेळेस इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया त्याच्यावर कारवाई करू शकते. हा एक महत्वाचा पार्ट आहे. उदाहरणार्थ सदस्यत्व निलंबन करू शकते, नाव काढून टाकले जाते किंवा दंड वसूल केला जातो किंवा नुकसान भरपाई त्याच्याकडून घेतली जाते. अशा प्रकारची काही कारवाई लेखापरीक्षकाला केली जाते. त्यानंतर पुढे बघा, फसवणूक संबंधित जबाबदारी. जर लेखापरीक्षकाला कंपनीत फसवणुकीची माहिती असूनही ती लपवली असेल तर तो स्वतः फसवणुकीमध्ये सहभागी आहे असं सिद्ध होतं आणि त्यामुळे त्या व्यक्तीला तुरुंगवास होऊ शकतो. किमान 6 महिने ते जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. बघा मित्रांनो, जर कंपनीच्या कोणत्या तरी फसवणुकीची माहिती त्याला माहिती आहे आणि तरी देखील तो लपवला असेल आणि अशा वेळी त्या व्यक्तीला फसवणुकीत सहभागी आहे म्हणून शिक्षा केली जाते आणि तुरुंगवास किमान 6 महिने जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत असू शकतो. त्यानंतर अपात्रता न जाहीर केल्यास जबाबदारी. बघा मित्रांनो, जर लेखापरीक्षक स्वतः अपात्र असूनही नेमणूक स्वीकारतो किंवा काम करतो तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. काही वेळेस अपात्र म्हणून घोषित केला जाऊ शकतो आणि हे जर लेखापरीक्षकाने जर त्या संबंधित कंपनीला सांगितलं नसेल तरीही नेमणूक स्वीकारला असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीवर, त्या
लेखापरीक्षकावर दंडात्मक कारवाई केली जाते. तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये लेखापरीक्षकाचे अधिकार व कर्तव्य व त्याचबरोबर लेखापरीक्षकाची जबाबदारी याविषयी माहिती बघितली. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त बीकॉमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टरसह. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.